तर सतत चर्चेत असलेल्या ससून रुग्णालयातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि खासगी मेडिकल धारक हात मिळवणी करून रुग्णाची लूट करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केलेला आहे। काही नागरिकांकडून स्टिंग ऑपरेशन करत ससून रुग्णालयातील प्रकार समोर आणण्यात आलेला आहे। उपचारासाठी ससूनमधील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून 24,000 रुपये मागितल्याचा आरोप आहे। त्यामुळे पेशंट मेला। पैसे पाहिजे ना, पैसे पाहिजे ना, म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे ना देण्यासाठी। हे माहित नाही, मग आपण हे इच्छाच नव्हतं तुम्ही, तो आधी डिसिजन घ्यायला पाहिजे नव्हतं। मंगळवारी रात्री जातो बोलले, मंगळवारी रात्रीपर्यंत आम्ही काही केलं एमजेपी जेवायचं, मंगळवारपर्यंत हे आणतो बोलले रेशन कार्ड, आमच्या शब्दावर तो थांबला दिलं मंगळवारपर्यंत। काय करायचं ससूनमधील या प्रकरणात एसआयटी चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स संघटनेची आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, या व्हिडिओत किती तथ्य आहे, सविस्तर अपडेट। निश्चितपणे ललित पाटील प्रकरण असेल किंवा कल्याणीनगर अपघात प्रकरण असेल, त्यानंतर ससून रुग्णालय नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे आणि पुन्हा एकदा ससून रुग्णालयातलं एक स्टिंग ऑपरेशन केलेला नागरिकांचाच व्हिडिओ जो आहे तो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। याची पूर्तता जी आहे ती ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने केली जरी नसली तरी हा व्हिडिओ जो आहे तो ससून रुग्णालयातलाच आहे आणि नागरिकांनी तिथे असणाऱ्या मेडिकल वाल्याबरोबरचे सगळं जे डॉक्टरांचे जे रॅकेट आहे तेच उघडकीस आणलेलं आहे। त्यामुळे आता याच्यावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर हा व्हिडिओ आपण बघितला, मात्र या व्हिडिओची साम टीव्ही पुष्टी करत नाही। पैसे पाहिजे ना, म्हणजे आमच्याकडे पैसे पाहिजे ना देण्यासाठी। हे माहित नाही, मग आपण हे इच्छाच नव्हतं तुम्ही, तो आधी डिसिजन घ्यायला पाहिजे नव्हतं। मंगळवारी रात्री जातो बोलले, मंगळवारी रात्रीपर्यंत आम्ही काही केलं एमजेपी जेवायचं, मंगळवारपर्यंत हे आणतो बोलले रेशन कार्ड, आमच्या शब्दावर तो थांबला दिलं मंगळवारपर्यंत। काय करायचं?